श्रीदेवी भराडी प्रसन्न. श्रीदेवी भराडी मातेच्या कृपेने संपन्न होणारा आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी वार्षिकोत्सव दिनांक 2 मार्च 2024. आंगणे कुटुंबीय आंगणेवाडीतर्फे यात्रेकरू भाविकांना नम्र सूचना. देवीचं दर्शन पहाटे 3 वाजता सुरू होईल. रात्री 9 ते मध्यरात्री 11 पर्यंत धार्मिक विधी आणि ताटे लावणे कार्यक्रमामुळे दर्शन आणि ओटी बंद राहील. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळीपर्यंत दर्शन सुरू राहील. 9 रांगांमधून देवी भराडी आईचं दर्शन सुलभ आणि कमी वेळेमध्ये होणार आहे. देवीचं दर्शन रांगेत राहूनच घ्यावं. देवीचं दर्शन आणि ओटी भरणाऱ्या भाविकांनी कोणत्याही रांगेचा वापर केल्यास त्वरित सुलभ दर्शन होणार. देवीचा फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. वाहन पार्किंगची व्यवस्था कणकवली मालवण दोन्ही मार्गावर करण्यात आली आहे. दुसऱ्या वाहनाला त्रास होणार नाही याची खबरदारी प्रत्येकानं घ्यावी. शिस्त आणि संयमाचा वापर करावा. दिव्यांग भाविकांना थेट मंदिरापर्यंत येण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत. महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांचंही आंगणेवाडी नगरीत मनपूर्वक स्वागत. शुभेच्छुक निलेश नारायणराव राणे, माजी खासदार भाजपा सिंधुदुर्ग, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख आणि कुडाळ मालवण मतदारसंघातील भाजपचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते. तू तपस्विनी, तू ओजस्विनी. सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध आणि संपन्न होण्यासाठी आम्हाला बळ दे. आई भराडी मातेच्या वार्षिकोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक श्री मनीष तळवी, अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि श्री अतुल काळसेकर, उपाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. आई भराडी देवीच्या यात्रोत्सवास येणाऱ्या भाविकांचं सहर्ष स्वागत. स्वागतोत्सुक माननीय दीपकभाई केसरकर, शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री मुंबई शहर. तसंच वर्षा कुडाळकर, महिला जिल्हा प्रमुख, बबन शिंदे विधानसभा प्रमुख, नीलम शिंदे महिला तालुका प्रमुख, विश्वास गावकर उपजिल्हा प्रमुख, राजा गावकर तालुका प्रमुख, महेश राणे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख पराग खोत, महिला तालुका प्रमुख आशा वळप्पी, शहर प्रमुख बाळू नाटेकर, देवबाग सरपंच उल्हास तांडेल, आनंदवाळ ग्रामपंचायत सदस्य श्रीमंतिनी गोवेकर, चाफेकोल सरपंच रवीना खाडीगावकर. मालवण तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक. कोकणची दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं एक तीर्थक्षेत्र. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण तालुक्यातली एक छोटीशी वाडी असलेली आंगणेवाडी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ती दरवर्षी अभूतपूर्व प्रतिसादात भरणाऱ्या श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवासाठी. कोकणातल्या कुठल्याही माणसाला जत्रा म्हणजे काय असं विचारलं तर चटकन त्यांच्या तोंडात येणारं उत्तर असतं ते आंगणेवाडी. आंगणेवाडी यात्रा म्हणजे एका वाडीची किंवा 5-50 वाड्यांची एकत्र मिळून जत्रा नसते, तर भराडी देवीला मानणाऱ्या देशाच्या कानाकोपऱ्यातल्या भाविकांचा हा उत्सव असतो. आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागत. शुभेच्छुक सुनील घाडीगावकर, माजी सभापती मालवण पंचायत समिती, सुशांत सुनील घाडीगावकर, तालुकाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा मालवण आणि आडवली मालडी जिल्हा परिषद विभागातील भाजपचे सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि कार्यकर्ते. आंगणेवाडी जत्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचं हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक प्रीतम गावडे, तालुका अध्यक्ष मालवण, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आई भराडी देवी यात्रोत्सव 2024. आंगणेवाडीच्या जत्रोत्सवाला येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक श्री सौरभ श्रीकृष्ण तांबणकर, जिल्हा सरचिटणीस, भाजप युवा मोर्चा. खरं तर ही आंगणेवाडी हे नाव ज्यांच्यामुळे पडलं त्या आंगणे कुटुंबियांची कुलदेवता आणि त्या सर्व कुटुंबांनी मिळून आई भराडी देवीचा केलेला हा जत्रोत्सव. आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख जवळ आली की जवळजवळ निम्मी मुंबापुरी ही कोकणच्या दिशेनं धावू लागते. अवघ्या एका दिवसाच्या यात्रेसाठी केवळ महाराष्ट्रच नाही तर गुजरात, कर्नाटक, तामिळनाडू, मध्य प्रदेश
इथून भाविक दर्शनासाठी येतात. आंगणेवाडीच्या आदल्या दिवशी मुंबईत बस स्टेशन, रेल्वे स्टेशन सगळ्या वाटा जणू आंगणेवाडीलाच चालल्या आहेत की काय असा भास होईल. आंगणेवाडीची भारडी देवी ही तुम्ही जिथून पाहता तिथून तुम्हाला भरून पावते. गाभाऱ्यातून दर्शन घेणाऱ्यांसाठी जेवढी ती श्रद्धावान असते ना, तेवढीच ती दुरून दर्शन घेणाऱ्यांसाठी पुण्यपावन असते. नवसाला पावणाऱ्या आंगणेवाडी येथील श्री भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला येणाऱ्या भाविकांचं सहर्ष स्वागतोत्सुक संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागतोत्सुक हरी खोबरेकर, तालुका प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि जिल्हा परिषद सदस्य वायरी भूतनाथ, जिल्हा परिषद विभाग. तसंच मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागतोत्सुक मंदार ओरसकर, तालुका समन्वयक, शहर प्रमुख, युवा सेना मालवण. तसंच मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक. मराठी साहित्यात रुजलेला हौशा गौशा नवशा यांचा हा सोहळा प्रत्येकासाठी, विभागाला एक अनाम आनंदात जन्माला घालतो आणि याच चैतन्याचं नाव असतं आंगणेवाडीची जत्रा. आंगणेवाडी जत्रा ही आज भाविकांसाठी जशी महत्त्वाची आहे तशीच ती नव्या बदलांसहित आज श्रद्धावान बनते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून ते राज्यातल्या अर्थ उद्योग क्षेत्रातल्या महनीय व्यक्तींची आंगणेवाडी भेट ही प्रत्येक क्षेत्रात आंगणेवाडी जत्रेचं महत्त्व वाढवत जाणारी असते. दरवर्षी वाढत जाणारी गर्दी आणि दरवर्षी नव्यानं होणारी आर्थिक उलाढाल हीच या जत्रेची व्यापकता उलगडत जाते. ही जत्रा 48 तासापेक्षा जास्त राबणाऱ्या ST कर्मचाऱ्यांची असते. एवढ्या गर्दीचा व्याप सांभाळणाऱ्या पोलीस बांधवांची असते. वर्षभर डोळ्यात इच्छा ठेवून केवळ दर्शन मात्रे मनकामनापूर्ती करणाऱ्या, मुंबईपासून ते अगदी कर्नाटकातून पायी चालत येणाऱ्या भाविकांची असते. व्यापार उदीम झाला पाहिजे, पण इथं ग्राहक नाही तर येणारा देवीचा भाविक आहे या श्रद्धेनं व्यापार करणाऱ्या दुकानदारांची जत्रा असते. आंगणेवाडी येथील श्री भराडी मातेच्या वार्षिकोत्सवाला येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागतोत्सुक अमित बुगले, उपतालुका प्रमुख, युवा सेना मालवण. तसंच मालवण तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक. आई भराडी देवीच्या यात्रोत्सवास येणाऱ्या भक्तगणांचं हार्दिक स्वागतोत्सुक धीरज परब, जिल्हाध्यक्ष, गणेश वायरकर, उपजिल्हाध्यक्ष, प्रीतम गावडे, तालुकाध्यक्ष मालवण. तसंच मालवण तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी आणि तमाम कार्यकर्ते. आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचं सहर्ष स्वागतोत्सुक विजय केनवडेकर, उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग, तसंच शहर प्रभारी मालवण आणि कुडाळ मालवण मतदारसंघातील भाजपचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते. केवळ भराडीत जिंकण्याचं बळ देते असं म्हणत आठवणीनं येणाऱ्या राजकारण्यांची ही जत्रा असते. या संपूर्ण गर्दीचा मंदिर परिसरातला डोलारा सांभाळणाऱ्या आंगणे कुटुंबीय नावाचा पास गळ्यात अडकवणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांच्या संघटन कौशल्याच्या अफाट प्रेरणेची ही जत्रा असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, दर्शनासाठी आलेला भाविक हा कुणीही असो, तो माझा पाहुणा आहे, त्याच्या जेवणाच्या पंक्तीसाठी आतुर असलेल्या अंगणाची ही जत्रा असते. सगळ्यांची ही जत्रा असते. त्यामुळे आजवर जत्रेला न आलेल्या प्रत्येकानं एकदा तरी आंगणेवाडीच्या जत्रेत येणं गरजेचं आहे. खरं तर अनेक जण हेच विचारतील, या जत्रेचं वेगळेपण काय? या जत्रेला तुम्ही किती महागडे हार, तुरे, पेढे अर्पण करता यावर तुमची रांग ठरत नाही. तुम्ही कुठल्याही रांगेत उभे राहा किंवा अगदी जत्रेत नसलात तरी तुमच्या नावाचं गुलाबी पाकिटातलं लानं
हेच तुमच्या श्रद्धेचं एकक असतं. विकसित भारत विकसित महाराष्ट्र आंगणेवाडी यात्रेस येणाऱ्या भाविकांचं हार्दिक स्वागत. स्वागतोत्सुक अतुल काळसेकर, प्रदेश उपाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग बँक उपाध्यक्ष, तसंच प्रभाकर सावंत, जिल्हाध्यक्ष भाजपा सिंधुदुर्ग. आई भराडी मातेच्या वार्षिकोत्सवास हार्दिक शुभेच्छा. भाविकांचं सहर्ष स्वागत. स्वागतोत्सुक ॲडव्होकेट अमृता अरविंद मोंडकर, सल्लागार मालवणी संस्कृती आणि वारसा मंडळ, तसंच अरविंद मोंडकर, सरचिटणीस, सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटी. आठवणींचा हा देखावा मनात जपलेलं एक देवघर प्रत्येकाकडे आहे. दरवर्षी आठवणीनं तो ते जत्रेला बाहेर काढतो, पुन्हा लकाकी देतो आणि मग काळजातल्या निरांजनाला पुन्हा जगण्याचं बळ मिळतं आणि त्यातून नाद निर्माण होतो, आंगणेवाडीच्या आई भराडीचा विजय असो.